हे वालाचं बिरडं बघा. दिसतंय ना टेम्प्टिंग? आज मी पहिल्यांदाच हे वालाचं बिरडं केलं आणि पहिल्यांदाच करून इतकं अप्रतिम लागलं. असं वाटलं की आधी का नाही केलं. हे वालाचं बिरडं करताना इतकीच प्रोसेस आहे की त्याला आपल्याला आधी भिजत घालणे, मोड आणणे ही एक प्रोसेस आहे. त्याच्यामुळे एक दिवस आधी जर हे सगळं करून ठेवलं आणि आपले जे वाल आहे ते छान तयार असले ना, तर तुम्ही त्याला फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता आणि 8 दिवस त्याची भाजी करून तुम्ही खाऊ शकता. म्हणजे आठवड्यातून 2दा तुमची ती भाजी तयार होते. तर हे वालाचं बिरडं कसं करायचं? चला तर बघूया. अगदी सोपी प्रोसेस आहे. सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल. सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण मी अशा नवीन आणि मस्त रेसिपीज तुमच्याशी शेअर करत असते. चला तर आजच्या आपल्या या वालाच्या बिरड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी असे वाल जे असतात ना ते आणले होते आणि ते भिजत घातलेले आहे. रात्रभर भिजत घातले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवसभर मी त्याला मोड आणली आहे. त्यानंतर मोड आणून झाल्यानंतर ना याला एक 10 ते 15 मिनिटं गरम पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर त्याचे साल असे निघून येतात. इझिली निघतात. तुम्ही बघू शकता या पद्धतीने त्याचे साल काढून घ्यायचे आणि जे फक्त बिया आहे मग त्याची आपल्याला भाजी करायची आहे. तर या बिया आपण काढून ठेवल्या तर फ्रीजमध्ये 8 दिवस तुम्ही ते डब्यामध्ये भरून स्टोअर करू शकता. आता आपण ह्याची भाजी तयार करायला घेऊ. त्यासाठी मी एक मस्त असं वाटण तयार करणार आहे. त्यासाठी मी एका लोखंडी कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 मीडियम साईजचा कांदा भाजून घ्यायचा आहे. सोबतच टोमॅटो पण भाजून घ्यायचा आहे. तर कांदा मी थोडासा 1 मिनिट परतवून घेते. त्यानंतर 1 मीडियम साईजचा टोमॅटो तो पण यामध्ये घालून घेऊ. कांदे आणि टोमॅटो 1 ते 2 मिनिटं मी परतवून घेतलं. आता यामध्ये पाव कप सुकं खोबरं घालायचं आहे आणि हे पण आपण 1 मिनिटं भाजून घेऊ. माझ्याकडे हे डेसिकेटेड कोकोनट होतं तर मी तेच घातलेलं आहे. तुमच्याकडे जे वाटीचं खोबरं असेल ते पण तुम्ही किसून घालून घेऊ शकता. हे बघा या पद्धतीने मी छान भाजून घेतला. त्याला आपण थंड करू आणि याचं वाटण तयार करून घेऊ. आता आपल्या या वालाच्या बिरड्याला फोडणी देऊ. तर सगळ्यात आधी मी 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. इथे तेल माझ्याकडून थोडंसं जास्त झालंय. तुम्ही जर तेल कमी खात असाल तर कमी घातलं थोडं तरीही चालेल. त्यानंतर हे बघा या पद्धतीने मी वालाचे सगळे साल काढून घेतले आणि आपलं वाटण पण वाटून तयार आहे. इकडे तेल पण आपलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये तयार वाटण घालू आणि याला 1 मिनिटं परतवून घेऊ. हे वाटण किंवा हा मसाला तेलामध्ये 1 मिनिटं परतवून घेतला आहे. आता यामध्ये आपण सर्वात आधी हिंग घालू. तर याच्यामध्ये मी पाव चमचा हिंग घातली. हिंग घातल्यामुळे काय होतं हे जे वाल आहे ते पचायला थोडे हलके होतात. कारण कुठलेही कडधान्य जर आपण खाल्ले तर कधी-कधी ते पचायला जड होऊ शकतात. म्हणून हिंग जरूर घालायचे. त्यानंतर सगळे सुके मसाले घालू. तर पाव चमचा हळद, 2 चमचे तिखट घातलेलं आहे, 1 चमचा धणे जिरे पूड घालू. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. चवीपुरतं मीठ यामध्ये घालू आणि हे सगळे सुके मसाले या तेलामध्ये फक्त 30 सेकंद परतवून घेऊ. हे बघा आपल्या मसाल्यांना मस्त तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी कोकम घालत आहे. तुम्ही कोकमच्या ऐवजी चिंचेचा कोळ पण घालू शकता. तर चिंचेचा कोळ यामध्ये 1 टेबलस्पून घालून घ्यायचा आहे आणि इथे मी कोकम 3 ते 4 घालत आहे. आता हे जे आपले वाल आपण मोड आणलेले होते ते यामध्ये घालू आणि छान मिक्स करून घेऊ. हे 1 कप भिजवलेले वाल आहे. आता यामध्ये आपण अजिबात पाणी घातलेलं नाहीये. तर मी मिक्सरच्या पॉटमधलंच अगदी 2 चमचे पाणी यामध्ये घालून घेते. म्हणजे आपले मसाले जळणार नाही आणि याला झाकून 2 ते 3 मिनिटं वाफ काढू. इथे 3 मिनिटं झालेली आहे आणि मी झाकण उघडून बघते. तर भाजी अजून शिजायची आहे. हे वाल जे आहे ते शिजायला थोडासा वेळ लागतो. 10 ते 15 मिनिटं शिजायला लागतात. त्याच्यामुळे मी अजून झाकून याला 5 मिनिटं वाफ काढणार आहे. जर यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. पण जास्त पाणी आपल्याला याला घालायचं नाहीये. याची एकदम थिक अशी ग्रेव्ही असते ना त्या टाईपची करायची. आपल्याला एकदम पातळ रस्सा करायचा नाहीये. तर मी थोडंसं पाणी घालून परत याला झाकून 5 ते 6 मिनिटं छान वाफ काढून घेते.
इथे 6-7 मिनिटं झाली आणि मी मध्ये एकदा हलवून घेतलं होतं आणि त्यानंतर आता तुम्ही बघू शकता, हे जे वाल आहे हे शिजत आलेले आहे. तर आपल्याला 10 ते 15 मिनिटं म्हणजे टोटल 15 मिनिटं वगैरे आपल्याला ही वाल शिजवावे लागतात. जर तुम्हाला घाई असेल ना, तर तुम्ही कुकरमध्ये अगदी 1 शिट्टी काढून घेऊ शकता. मग पटकन ही वाल शिजली जाते. पण आता पण ही छान शिजलेली आहे. याच्यापेक्षा थोडीशी अजून जास्त शिजली तरीही चालेल, काहीच हरकत नाही. पण जर पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये आपण केलं ना, तर व्यवस्थित आपल्याला जितकी पाहिजे शिजायला तितकं आपण शिजवू शकतो. म्हणून शक्यतो पातेल्यामध्ये करा. फक्त एवढंच की 15 मिनिटं आपल्याला याला शिजवायला लागणार आहे. तर असं 5-5 मिनिटांनी मी थोडं-थोडं पाणी ॲड करून हे उघडून बघितलं आणि पाणी ॲड केलं, मिक्स केलं आणि असंच 2 ते 3 मिनिटं असंच वाफ काढत गेली. तर असे 15 ते 20 मिनिटं मी छान हे वाफ काढून घेतलेले आहे. म्हणजे आपल्या भाजीला टोटल 15 मिनिटं लागलेली आहे. किंवा या प्रकारे तुम्ही प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि असे दाणे तोडून बघायचे. जर हे इझिली हाताने तुटत असेल म्हणजे याचा अर्थ हे छान शिजलेले आहे. किंवा तुम्ही खाऊन पण बघू शकता. जर छान शिजलेले असेल, दाताखाली जास्त कडक लागत नसेल याचा अर्थ हे आपले वाल शिजलेले आहे. तर आता माझी ही भाजी झालेली आहे. आता मी यामध्ये थोडासा गरम मसाला घालणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालू आणि आपलं हे वालाचं मस्त चमचमीत बिरडं तयार आहे. याला तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता आणि या भाजीसोबत तशी वरणाची गरज नाहीये. साधं वरण तुम्ही नाही केलं तरी चालेल आणि या पद्धतीने मी मस्त हे सर्व्ह करते. हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेलं वालाचं बिरडं तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा नवीन असाल तुम्ही चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.